आपण खूप साऱ्या पालेभाज्या बनवत असतो, पण आंबाडीची भाजी सहसा बनवली जात नाही. प्रत्येक सीझनमधली भाजी आपण एकदा तरी खाल्लीच पाहिजे. आज आपण आपल्या किचनमध्ये आंबाडीची खमंग गरगट भाजी बनवणार आहोत. ही भाजी मी पारंपरिक पद्धतीने बनवली आहे. ही भाजी आमच्या आईंनी आम्हाला शिकवलेली आहे. आंबाडी थोडी आंबट असते, त्यामुळे भाजी ही आंबट बनते. भाजी आंबट बनू नये यासाठी आमच्या आई एक पद्धत वापरायच्या. ती पद्धत मी इथे शेअर केलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. बनवायला सोपे आहे, पण थोडा वेळ लागतो. पण अशी भाजी जर तुम्ही बनवलात तर ही भाजी तुम्हाला सारखी सारखी बनवायला लावतील. नमस्कार, मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. चला तर वेळ न घालवता आंबाडीची भाजी बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी मी इथे एक पेंडी आंबाडीची भाजी घेतलेली आहे. ती स्वच्छ धुवून तिला निवडून घेतलेली आहे. निवडताना फक्त आपल्याला याची पानेच घ्यायची आहेत, देठं अजिबात घ्यायची नाहीत. आता ही निवडलेली भाजी आपण शिजवून घेणार आहोत. त्यासाठी पातेल्यामध्ये मी पाणी आधीच गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं. पाण्याला छान उकळी आलेली आहे. आता यामध्ये आपण सर्व भाजी घालून घेऊ. फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, पाण्याला उकळी आल्यानंतरच यामध्ये आपल्याला भाजी घालायची आहे. सर्व भाजी घालून झाल्यानंतर ही भाजी आपल्याला चमच्याच्या साहाय्याने अशी खालवर करून घ्यायची आहे. उकळत्या पाण्यामध्ये ही भाजी घातल्यामुळे या भाजीचा कलर चेंज होत आहे, तुम्ही बघू शकता. असं उकळत्या पाण्यामध्ये ही भाजी घालून घेतली आणि थोडी शिजवून घेतली की यातील थोडा आंबटपणा कमी होतो, त्यामुळे आपली भाजी आंबट बनत नाही. ही स्टेप खूप महत्त्वाची आहे. असं पाण्यामध्ये आंबाडीची भाजी शिजवून घेतल्यामुळे भाजी आपली अजिबात आंबट बनत नाही. आता याला आपण एक छान उकळी काढून घेऊया. असं पाण्यामध्ये शिजवल्यानंतर ही भाजी थोडी चिकट होते, पण असंच आपल्याला हे पाण्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे. आता याला उकळी आलेली आहे. आता गॅसची फ्लेम थोडी मीडियम करायची आहे आणि याला अजून एक 2 ते 3 मिनटं छान शिजवून घ्यायचं आहे. असं शिजवून घेतल्यामुळे या भाजीतील सर्व आंबटपणा पाण्यामध्ये उतरतो. या इथे आपल्या भाजीचा कलरही पूर्णपणे चेंज झालेला आहे, तुम्ही बघू शकता. 2 ते 3 मिनटं ही मी भाजी छान शिजवून घेतलेली आहे. आता यातील मी सर्व पाणी काढून घेणार आहे. त्यासाठी मी इथे एक पातेलं घेतलेलं आहे, त्यावरती एक गाळणं ठेवलेलं आहे. आता त्या गाळण्यामध्ये ही सर्व भाजी मी ओतून घेते आणि चमच्याने हलवून हलवून यातील सर्व पाणी मी काढून घेते. सर्व पाणी काढून झालं की यामध्ये आता थोडं थंड पाणी घालायचं आहे आणि याला छान पिळून घ्यायचं आहे. सॉरी, या इथे माझं थंड पाणी घातलेला व्हिडिओ स्किप झालेला आहे, पण थंड पाणी घालून घ्या आणि यातील सर्व पाणी पिळून घ्या. यातील मी सर्व पाणी काढलेलं आहे. तर याची आपण भाजी बनवायला घेऊया. आता हे पाणी फेकून न देता यामध्ये तांब्याची किंवा पितळेची भांडी एक अर्धा तास भिजवत ठेवून घासून काढलात तर ती खूप स्वच्छ निघतात आणि एकदम चकचकीत होतात. आता या इथे ही गाळून घेतलेली भाजी मी पातेल्यामध्ये घालून घेते. या भाजीमध्ये आता मी मुठभर कच्चे शेंगदाणे, थोडी हरभरा डाळ, चवीनुसार मीठ, या इथे मी मोठं मीठ वापरलेलं आहे. त्याचबरोबर ज्वारीचा कण्या, जर तुमच्याकडे ज्वारीचा कण्या नसेल तर तुकडा तांदूळ तुम्ही वापरला तरीही चालेल. अर्धा चमचा हळद आणि थोडी मेथीदाणे मी यामध्ये घेतलेले आहे. आता हे सर्व मी या भाजीवरती घालून घेते. हे सर्व घालून झालं की यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. या इथे मी नॉर्मल पाणी घातलेलं आहे. तर पाणी घालून झालं की याला एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही भाजी आपल्याला छान शिजवून घ्यायची आहे. जर तुमच्याकडे ज्वारीचा कण्या नसेल तर तुम्ही तांदळाची कणी वापरला तरीही चालेल, पण तुम्हाला जर कण्याचा वापरायचा असेल तर 1 वाटी ज्वारी घ्या, त्याला अर्धा तास पाण्यात भिजत ठेवा. अर्धा तासानंतर त्याला थोडं सुकवून घ्यायचं आहे आणि मिक्सरमधून त्याला वाटून घ्यायचं आहे. नंतर ते चाळून घ्यायचं आहे आणि त्यातील जो मोठा मोठा भाग असतो तो आपल्याला कण्या म्हणून वापरायचा आहे. आता यावरती आपल्याला असं अर्ध प्लेट झाकायचं आहे आणि ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. असं अर्ध प्लेट झाकल्यामुळे भाजी उतू जात नाही. या इथे आपल्या भाजीला उकळी यायला सुरुवात झालेली आहे, तुम्ही बघू शकता. उकळी आल्यानंतर याला परत एकदा हलवून घ्यायचं आहे आणि यावरती आता पूर्णपणे झाकण झाकायचं आहे, गॅस बंद करायचा आहे आणि ही भाजी आपल्याला छान शिजवून घ्यायची आहे. याला आधेमध्ये उघडून एक 2 ते 3 वेळा आपल्याला हलवून घ्यायचे आहे. लो फ्लेमवरतीच ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. या इथे मी 2 ते 3 वेळा भाजी छान हलवून घेतलेली होती.
मंद गॅसवरती ही भाजी आपल्याला 80 ते 90% शिजेपर्यंत छान शिजवून घ्यायची आहे. आता ही भाजी मी 80 ते 90% छान शिजवून घेतलेली आहे. आता ही भाजी आपण तळापासून हलवून याला छान घोटून घेऊया. ही भाजी तुम्ही चमच्याच्या साहाय्याने घोटू शकता किंवा रवीच्या साहाय्याने ही भाजी तुम्ही घोटून घेऊ शकता. याला आपल्याला छान घोटून घ्यायचं आहे. एकसारखी भाजी होईपर्यंत याला आपल्याला असं हलवून ही भाजी घोटून घ्यायची आहे. या इथे आपली ही भाजी एकसारखी घोटली गेलेली आहे, तुम्ही बघू शकता. आता यामध्ये मी लसूण, जिरं आणि ओली हिंग थोडं ठेचून घेतलेलं आहे, ते यामध्ये मी घालून घेते. जर तुम्हाला मिरची आवडत असेल तर तीही या स्टेजला आपल्याला घालायची आहे. लसूण घालून झाल्यानंतर त्यावरती आपल्याला 1 चमचा तेल सोडायचं आहे आणि परत याला झाकण लावून याला परत आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे. लसणातील कच्चापणा जाईपर्यंत मंद गॅसवरती याला 5 ते 7 मिनटं आपण परत एकदा शिजवून घेऊया. 5 ते 7 मिनटं झालेली आहेत. झाकण काढून घेऊया आणि ही भाजी आपण तळापासून छान हलवून घेऊया. ही भाजी करताना कोणी मिरची घालतं, कोणी या भाजीला फोडणी देतं, पण या पद्धतीने तुम्ही एकदा ही भाजी नक्की बनवून बघा. ही तयार झाली आपली आंबाडीची खमंग भाजी. याचा सुवास तर घरभर दरवळलेला आहे. ही भाजी तुम्ही भाकरीबरोबर, बाजरीच्या भाकरीबरोबर खाऊ शकता. चवीला अप्रतिम लागते. कलर किती मस्त आलेला आहे तुम्ही बघू शकता. रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तसंच टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून ही रेसिपी बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, टुमटुमीत राहा. बाय बाय.